नमस्कार मित्रांनो, मी निलेश आणि स्वागत आहे तुमचं नीरा ॲग्रो फार्म आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघा, पाहू शकता आपण आहे ना असा म्हणजे आपल्या काका गुरु चरत होते. तर आपण आहे ना जरा थोडा ते बाहेर गेलेत आणि आपण जरा गुरांशी आलेलो. तर जरा आपण विचार केला की एक व्हिडिओ काढूया, कारण की मित्रांनो आपलं जे चॅनल आहे ते मल्टीपर्पज आहे. बघा सुंदर अशी गुरं चरत आहेत. आणि मित्रांनो हा बघा ती ढग बघा, आणि कोकणातले सुंदर अवतार, जणू काय स्वर्गच बघा. तर ह्यासाठी मित्रांनो लोक कोकण 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 हा कोकण स्वर्ग. तर स्वर्ग म्हणजे मित्रांनो असा ह्यालाच म्हणतात स्वर्ग. बघा डोले जाईल तिथपर्यंत हिरवळ आहे. बघा जाल तिथपर्यंत हिरवळ आहे. सुंदर अशा वरती वातावरण. आत्ताच जस्ट मित्रांनो पाऊस होऊन गेला आहे. तर तेजे आले गवताला. बघा गवत पण बघा सुंदर हिरवेगार, आणि ही चरणारी गुरे. तर मित्रांनो अशी समोर गुरे चरत असताना ना मनात एक तुकाराम महाराजांचा अभंग आठवण आला. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरे. तर जणू काय तेच दृश्य मित्रांनो माझ्या डोळ्यासमोर आहे. तर मी तर खूप एक्साइटमेंटमध्ये आहे मित्रांनो, कारण की सुंदर असं वातावरण आहे बघा. आणि स्वित्झर्लंड आपण मोठे मोठे व्हिडिओ पाहतो स्वित्झर्लंडमध्ये गाई, म्हणजे ते स्वित्झर्लंडचे असतात व्हिडिओ, त्यामध्ये गाई चरत असतात. तर हे बघा मित्रांनो, हा आपला स्वित्झर्लंड आहे, महाराष्ट्रातला आपला कोकण. आणि कुठेतरी मित्रांनो हा व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश आपली कोकणाची जी सुंदरता आहे तर हे दाखवण्यामागचेच आहे. बघा ती सुंदर असे दृश्य आहे मित्रांनो. का बघा डोळे जाईल तिथपर्यंत हिरवळ आहे. आणि बघा ये 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 ही आपली गुरं नाहीत मित्रांनो, म्हणून आपल्याला घाबरत आहेत. मी एक छोटासा व्हिडिओ काढण्याच्या हेतूने म्हणजे इकडे जरा आलेलो, आणि काका पण गेलेले बाहेर. तर ते बोलले जरा गुरांवरती ध्यान ठेव. तुम्ही ध्यान ठेवत आहे. आपल्या कोंबड्या तिकडे आहेत आणि आपण इकडे जरा गुरांशी आलेलो आहे. तर बघा वातावरण बघा. ये 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 तर मित्रांनो पाडा आहे, बैल आहे, जर्सी. तर मित्रांनो बघा आणखीन एक म्हणजे मित्रांनो, म्हणजे पाऊस पडताच ना कोकण आहे ना, कोकण म्हणजे हा पूर्ण बदलतो. आणि कुठेतरी ना मित्रांनो ह्या कोकणाला ना वाईट लोकांची दृष्ट लागत चाललेली आहे. म्हणजे कसे आता एवढा निसर्गप्रिय आपला हा कोकण आहे. तर जे परप्रांतीय आहेत, जे बाहेरचे लोक आहेत, ते कुठंतरी आपल्या कोकणामध्ये घुसखोरी करत आहेत. तर कुठंतरी आपल्याला ती थांबवली पाहिजे मित्रांनो, कारण की मित्रांनो ही सुंदरता आपल्या कोकणी माणसामुळे आहे, बाहेरच्या लोकांमुळे ही सुंदरता नाही आहे. तर प्लीज सर्व कोकणकरांना विनंती आहे की कृपया आपली जमीन विकू नका, आणि हाय आपला कोकण त्याला जपा आणि सुंदर ठेवा. हे दृश्य मित्रांनो आपल्याला पैसे देऊन पण कुठे बघता येणार नाही. ते आपण फ्रीमध्ये पाहतो आहे. हा आपला भाग्य आहे की आपण कोकणात जन्माला आलो आहे. तर हे बघा असे दृश्य ना मित्रांनो पैसे देऊन पण लोकांना बघायला भेटत नाही. लोक पैसे देऊन ना लांब लांब जातात, म्हणजे स्वित्झर्लंड, बँकॉक, थायलंड, म्हणजे अतिशय लांब जिकडे म्हणजे सुंदरता बघण्यासाठी लोक लांब जातात. आणि ही सुंदरता आपल्या जवळ आहे, आपल्याला ती किंमत नाही. तर कृपया सर्व कोकणकरांना विनंती आहे की आपल्या जमिनी विकू नका, आपले आहे ते कोकण वाचवा आणि सुंदर ठेवा. तर मित्रांनो पाऊस जरा घोलमोल करत आहे, म्हणून तर हा गवत ना आता खूप उंच झाला असता मित्रांनो. जुलैची 15 तारीख आहेच, आणि हा गवत खूपच मोठा झाला असता.
पण कसं आहे माहिती आहे मित्रांनो, पाऊस सुरू उशिरा झाला, जोरात पाऊस पडला आणि परत आता 8-10 दिवस पाऊस गायब होता. तर आता खूप दिवसानंतर आता पाऊस पडला आहे. तर बघा, त्यामुळे कसं गवत त्याला साईज नाही भेटली वाढायला. हा गवत अजून गुरांच्या तोंडामध्ये पण येत नाही, म्हणजे गुरं तर त्याला खेचत आहेत. आणि हाच गवत ना मित्रांनो, अगर पूर्ण चांगला पाऊस पडला असता ना तर चांगला त्यांना खायापुरता झाला असता. आणि हा बघा मित्रांनो तो पाडा, बघा हा बघा तो पाडा मित्रांनो घासत आहे स्वतःचं अंग, त्याला खुजली उठत आहे, खाज उठत आहे बघा. तर डोळ्यात न मावणारे हे क्षण तुम्ही मित्रांनो माझ्या कॅमेऱ्याद्वारे टिपत आहात. ते नक्कीच हे मित्रांनो जे मुंबईला कामधंद्याला आपली लोकं असतात, ज्यांना हे दृश्य प्रत्यक्षात पाहायचे असतात, तर मित्रांनो हा व्हिडिओ कुठंतरी त्यांच्यासाठीच आहे. कारण की मित्रांनो कोकण आहे ना, अनुभवायची गोष्ट नाही मित्रांनो, जगण्याची गोष्ट आहे. तर आम्ही तर सुखाने कोकणात जगत आहोत. तर आणखीन तरुण वर्गांना आपण विनवणी करतो की कृपया त्या शहरांचा नाद सोडा आणि आपल्या कोकणाकडे वळण करा. मित्रांनो खूप काही आहे कोकणामध्ये करण्यासारखं. दुग्ध व्यवसाय, कोंबडी पालन, शेळी पालन, मित्रांनो खूप काय आहे. आणखीन पण खूप सारे व्यवसाय आहेत. फक्त मित्रांनो वाईट लोकांच्या आहारी जाऊ नका, वाईट लोकांच्या संगतीपासून लांब राहा, तर तुम्ही सुखी राहाल. आणि मित्रांनो कोकण हा ना मित्रांनो आता सध्या त्याला तरुण माणसाची गरज आहे. तरुण आपला तरुण वर्ग आहे त्याची गरज आहे मित्रांनो. कुठंतरी आपली जी जुनी पिढी होती ज्याने आपल्याला कोकण जपलं, ते कोणासाठी जपलं मित्रांनो? आपल्या तरुण वर्गासाठी. तर कृपया सर्व तरुण वर्गाने ही गोष्ट मनामध्ये घ्या आणि कुठेतरी 100पैकी 2 तरी तरुण हा व्हिडिओ पाहून 100% त्यांचं मन कुठेतरी वळेल गावाकडे. हे बघा मित्रांनो. आणि मित्रांनो आणखीन एक गोष्ट, आणि आपल्या कोकणामध्ये ना मित्रांनो आजकाल वृक्षतोड ना भरपूर प्रमाणात चाललेली आहे. तर ह्या व्हिडिओमार्फत मित्रांनो आज आपण बोलूनच टाकूया की कुठंतरी मित्रांनो 2 पैसे, म्हणजे आपण वृक्षतोड का करतो, तर 2 पैसे आपल्याला भेटावे म्हणून आपण वृक्ष तोडायला देतो लोकांना, म्हणजे एखादा कॉन्ट्रॅक्टरला पण देतो. तर कृपया सर्वांना विनंती आहे की 5-10 हजारात मित्रांनो आपण काही मोठे होत नाही. कुठून तरी कर्ज काढा, कुठून तरी उधार घ्या, पण आपली ही झाडं विकू नका मित्रांनो. ही झाडं आहेत ना मित्रांनो, त्यामुळे आपण आहोत. आणि मित्रांनो मन भरून आलेलं आहे. पण काय करू मित्रांनो, आपण निसर्गप्रेमी आहोत. कुठंतरी आपण गावाला ह्यासाठीच मुंबईकडून गावाला ह्यासाठीच आलेलो आहेत की आपण निसर्गामध्ये जगू. तर प्रत्येकाला विनवणी आहे की कृपया झाडं तोडायला देऊ नका, झाडे तोडू नका, झाडे जपा, कोकण जपा, निसर्ग जपा. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढेच बोलतो, जास्त काय आपल्याला बोलायला तर उरलेलं नाही आहे. आपण तुम्हाला दृश्य दाखवले, चांगले उदाहरणं दिली. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढेच. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगले राहा आणि सुखी राहा.